हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 17 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. शेवटी कान्हा हा सरकारच्या रूममधून सही सलामत बाहेर पडला आणि त्याला सरकारचं सगळ्यात मोठं सत्य समजलंय की सरकार एकुलती एक नाहीये, तर तिला एक सख्खी बहीणसुद्धा होती. आणि ही सख्खी बहीण नेमकी आहे तरी कोण हे शोधून काढण्यासाठी आता तो सरकारचं बर्थ सर्टिफिकेट शोधणार आहे. आणि हे शोधता शोधता नक्कीच तो त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचणार जेथे सरकारचा जन्म झाला होता. आणि त्याला हे सत्यसुद्धा कळेल की तेथे एका नाही तर 2 मुलींचा जन्म झाला होता, जुळ्या मुलींचा जन्म, आणि सरकारला सख्खी जुळी बहीणसुद्धा आहे. आणि मग कान्हा लवकरच सरकारच्या सत्यापर्यंत पोहोचेल. तर दुसरीकडे मनस्विनी म्हणजेच सरकार ही कान्हाला फोर्स करते, लवकरात लवकर सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घे. आणि इकडे म्हणजेच राजलक्ष्मी सुद्धा कान्हाला फोर्स करते की लवकरात लवकर सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घे आणि संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला सांग. मग कान्हा आता कोणाचं ऐकेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा सरकारच्या रूममध्ये शोधाशोध करत असतो आणि त्याच वेळेस कान्हा एक ड्रॉवर जोरात लावतो. त्यामुळे सरकार ही झोपेत असताना कूस बदलते. कान्हा खूप घाबरतो आणि 2 कपाटांच्या मध्ये लपून बसतो. तेव्हा कान्हाला दिसतं की सरकार अजून झोपेतच आहे, सरकारला जाग आलेली नाहीये. त्यामुळे तो सुटकेचा निश्वास सोडतो, पण त्याच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. सरकारच्या रूममध्ये तो शोधाशोध करत असतो सरकार झोपलेली असताना, आणि तो एवढी हिंमत दाखवतोय. आणि मग तो सरकारच्या या आरशासमोर येतो आणि त्याला आठवतं की ते कोडं काय होतं. त्या कोड्यामध्ये 3 शब्द होते: मय सभा, आरसा आणि सरकार. कान्हा विचार करतो, मय सभा याचा अर्थ जसं दिसतं तसं नसतं. म्हणजेच सरकारची ही जी रूम आहे ना, त्यामध्ये जसं दिसतंय तसं नाहीये. 2 शब्दांचा अर्थ तर त्याला कळाला की सरकार म्हणजे सरकारची रूम, आणि मय सभा म्हणजे सरकारच्या रूममध्ये जे दिसतंय तसं नाहीये. आणि 3रा शब्द म्हणजे आरसा. कान्हा विचार करतो, नक्कीच या आरशामध्ये काहीतरी रहस्य लपलेलं आहे आणि हा आरसा जसा दिसतोय तसा नाहीये. असा विचार करून कान्हा या आरशाला हात लावतो आणि तेवढ्यात या आरशाकडे पाहत असताना त्याला एक बटन दिसतं. एक बटन ब्लिंक होतं आणि कान्हा विचार करतो, हे बटन कसलं आहे, आणि तो या बटनवर क्लिक करतो. बटन दाबताच सरकार या आरशासमोर जेथे बसते ना, ती खुर्ची अशी ओपन होते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. हे पाहून कान्हाला जबर धक्काच बसतो आणि कान्हा या सगळ्या वस्तूंकडे पाहू लागतो. तर यामध्ये एक डायरी असते, एक चाकू ठेवलेला असतो, एक मॅप असतो. आणि कान्हा लगेचच ही डायरी आपल्या हातात घेतो. पण तेवढ्यात जोरात वीज कडाडते आणि सरकारच्या चेहऱ्यावर या विजेचा प्रकाश पडतो आणि सरकारला जाग येते. कान्हा हे पाहतो की सरकारने डोळे उघडलेत आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सरकारच्या डोळ्यावर वीज कडाडलेली असते. त्यामुळे सरकार झोपेतून जागी होते, उठून बसते आणि समोर पाहते तर तिला सुद्धा जबर धक्काच बसतो. आपल्या समोर जे दृश्य आहे ते पाहून तिचा विश्वासच बसत नाही. आणि तेवढ्यात आपल्याला सुद्धा सरकारला काय दिसतंय ते दाखवलं जातं आणि सरकारला काहीच दिसत नसतं. तिच्या रूममध्ये कान्हा नसतो, तिने कान्हाला पाहिलेलं नसतं. पण सरकारला मात्र संशय येतो की मला असं का वाटतंय की माझ्या रूममध्ये कुणीतरी होतं, येथे कुणीतरी काहीतरी शोधाशोध करत होतं, नक्कीच कुणीतरी आलं होतं का, हा प्रश्न सरकारला पडतो. आणि इकडे कान्हा हा सरकारच्या रूम बाहेर धावत पळत गेलेला असतो, तेथून सटकलेला असतो. पण सरकारला मात्र संशय आलेला असतो की कुणीतरी आपल्या रूममध्ये होतं. आणि कान्हा हा धावत पळत किचनपर्यंत पोहोचतो. तो खूप घाबरलेला असतो. आज थोडक्यात वाचलो, नाहीतर सरकारने मला पाहिलं असतं तर मला तेथेच मारून टाकलं असतं, अशी भीती त्याला वाटत असते. तो घामाघूम झालेला असतो. तो किचनमधून फ्रीजमधून पाण्याची बाटली घेतो, घटाघटा पाणी पिऊन टाकतो आणि वाचलो असा विचार करतो. आणि तेवढ्यात त्याला आठवतं की आपण सरकारच्या रूममधून ही डायरी कशी मिळवली होती. तो ही डायरी बाहेर काढतो आणि त्याला आठवतं की आपण या सगळ्या सिक्रेट रूममधून ही डायरी बाहेर काढली आणि त्याच वेळेस सरकारच्या डोळ्यांवर वीज कडाडली आणि तो तेथून धावत पळत निघून गेला. म्हणजे अवघ्या 2-3 सेकंदचा त्याने वापर करून घेतला
नाहीतर सरकारने त्याला पाहिलं असतं आणि कान्हाचा खेळ तेथेच संपला असता. कान्हा विचार करतो, आता इतकी रिस्क घेऊन ही डायरी मिळवली आहे, तर या डायरीमध्ये असं काय रहस्य आहे ते शोधावं लागेल. आणि कान्हा ही डायरी उघडतो आणि डायरी वाचणार इतक्यात त्याला कुणीतरी येतंय अशी शंका येते. कान्हा किचन कॅबिनेटमध्ये ही डायरी लपून ठेवून देतो आणि चक्क सरकार तेथे पोहोचते. सरकारला पाहून कान्हा चांगलाच घाबरतो. सरकार त्याला जाब विचारते, कान्हा काय लपवलंस तेथे? माझ्याशी लपंडाव खेळतोय का? कान्हाला कळतच नाही की आता सरकारला काय उत्तर द्यायचं. सरकार म्हणते, तू माझ्या रूममध्ये आला होतास का? कान्हा खूप घाबरतो. आता सरकारला काय बोलावं काय सांगावं हाच प्रश्न त्याच्या समोर असतो. आणि इकडे सखी रूममध्ये झोपलेली असते. ती झोपेत आपला हात कान्हाच्या बाजूला टाकते तर तिच्या लक्षात येतं की कान्हा तर येथे नाहीये. सखी ही उठून बसते आणि आजूबाजूला पाहते तर तिला दिसतं की आपल्या रूमचा दरवाजा उघडा आहे. कान्हा मध्यरात्री कुठे गेला असेल, त्याला काही त्रास तर होत नसेल ना, हा विचार करून सखी सुद्धा कान्हाला शोधायला आपल्या रूम बाहेर पडते. आणि इकडे सरकार ही कान्हाला प्रश्न विचारते. काय विचारते मी? तू येथे काय करतोयस? तू माझ्या रूममध्ये आला होतास का? कान्हा म्हणतो, मी आणि तुमच्या रूममध्ये? नाही सरकार, मी तर येथे पाणी प्यायला आलो होतो आणि खूप वीज जोरात कडाडली ना, त्यामुळे मी घाबरलो. माझी झोप मोड झाली आणि मी पाहिलं पाणी तर पाणी नव्हतं, म्हणून मी येथे पाणी प्यायला आलोय. सरकार कान्हाला विचारते, असं म्हणजे तू घाबरतोस का? तुला विजेची भीती वाटते का? तर कान्हा म्हणतो, हो सरकार, असं मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक वीज कडाडली तर कुणीसुद्धा घाबरेल ना, आणि मला खरंच खूप भीती वाटली. मला पाणी प्यायचं होतं, पाणी नव्हतं, म्हणून मी येथे आलोय. असं म्हणून कान्हा हा किचन समोरून सरकारच्या समोर येऊन उभा राहतो. पण सरकारला मात्र कान्हावर संशय आलेला असतो आणि सरकार चक्क एक चाकू हातात घेते आणि कान्हा समोर पकडते त्याच्या गळ्याजवळ आणि त्याला जाब विचारते, आता खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. तू येथे काय करतोयस? तू माझ्या रूममध्ये आला होतास का? तू माझ्यापासून काय लपवतोयस? खरं खरं बोलायचं. कान्हा चांगलाच घाबरतो आणि तो काही बोलणार इतक्यात सखी तेथे येते आणि विचारते, सरकार आता कोण स्पायगिरी करतंय? कोण प्रश्न विचारतंय? तुम्ही तर मला म्हणत होता ना स्पायगिरी करायची नाही, मला प्रश्न विचारायचे नाही, मग तुम्ही माझ्या नवऱ्याला का प्रश्न विचारताय? सरकारला खूप राग येतो. सखी ही सरकारला बदला घेत असते की जेव्हा घरामध्ये कपाट आलं होतं तेव्हा सरकार सखीला जे म्हणाली होती, सखी तेच सगळे डायलॉग रिपीट करते आणि सरकारला सखीशी वाद घालायचा नसतो. सखी ही आपल्याला प्रश्न विचारते म्हणून सरकार काहीच उत्तर देत नाही. कान्हाकडे रागारागाने पाहते, चाकू ठेवून तेथून निघून जाते. त्यामुळे सखीला सुद्धा प्रश्न पडतो आणि ती कान्हाला विचारते, सरकार काय विचारत होत्या आणि तू एवढ्या रात्री येथे का आलाय? तर कान्हा सांगतो, मी ना पाणी पिण्यासाठी आलो होतो. तर सखी म्हणते, आपल्या रूममध्ये पाणी आहे, मग तू येथे का आला होता? कान्हा सांगतो, हो असेल पाणी, पण मला अचानक जाग आली, तहान लागली, मी आजूबाजूला पाहिलंच नाही आणि किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आलो. सखी म्हणते, ठीक आहे, चल झोपायला. तर कान्हा म्हणतो, नाही तुम्ही जा पुढे. त्या सरकार मला बोलल्या ना तर मला खूप अस्वस्थ वाटतंय. मी येथे 2-4 फेऱ्या मारतो, थोडं मन शांत झालं ना की मग झोपायला येतो. सखी म्हणते, ठीक आहे. सखी ही रूममध्ये निघून जाते आणि कान्हा सुटकेचा निश्वास सोडतो. वाचलो आज कसा तरी. आणि मग कान्हा पुन्हा एकदा किचन कॅबिनेटमधून ही डायरी बाहेर काढतो आणि या डायरीतील पानं वाचू लागतो. तर एका पानावर चक्क तेजस्विनी कामतने काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. कान्हा हे वाचतो. यात तेजस्विनी कामतने लिहिलेलं असतं, खूप विचित्र परिस्थितीतून जातीये. आज मला खूप मोठी गोष्ट कळून चुकली आहे, पण काय लिहू, कसं व्यक्त करू, काहीच कळत नाहीये. मला माझ्या बहिणीपासून धोका आहे. तेजस्विनी कामत, असं या डायरीमध्ये लिहिलेलं असतं. आणि हे वाचून कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा विचार करतो, सरकारने स्वतःबद्दल असं का लिहिलं असेल? सरकारला कोणाची भीती वाटतीये? आणि सरकारला एक बहीण सुद्धा आहे, हे तर मला माहीतच नव्हतं. कान्हा विचार करतो, मी इतक्या वर्षांपासून का सरकारबद्दल रिसर्च करतोय, पण सरकारला एक बहीण आहे हे तर मला कधीच कळलं नाही. आणि कान्हाला आठवतं की जेव्हा सखीने त्याला मनस्विनी व्हिलाचा फोटो दाखवला होता तेव्हा कान्हाने सखीला विचारलं होतं, ही मनस्विनी कोण आहे? तेजस्विनीची बहीण आहे का? म्हणजे तुमची मावशी आहे का? तर सखीने सांगितलं होतं, नाही नाही, माझी आई एकुलती एक आहे, माझ्या आईला बहीण नव्हती, मला मावशी नाही आहे. आणि कान्हा विचार करतो, याचा अर्थ सखी म्हणाली होती की माझ्या आईला बहीण नाही आहे, पण येथे स्वतः सरकार म्हणतीये की
की मला माझ्या बहिणीपासून धोका आहे. म्हणजे ही बहीण नेमकी आहे तरी कोण आणि बहीण आहे की नाही हाच प्रश्न कान्हाला पडतो. आणि सरकारची ही बहीण म्हणजे सखीची खरी आई तेजस्विनी बिचारी सरकारच्या कालकोठडीमध्ये असते. तिचे हातपाय बांधलेले असतात आणि ती ढसाढसा रडत असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. कारण मागील 12 वर्षांपासून सरकारने तेजस्विनीचा अक्षरशः छळ मांडलाय आणि तेजस्विनी ही ढसाढसा रडत असते, खूप दुःखी असते आणि विचार करत असते की मला या कालकोठडीतून कोण सोडवणार, माझा वनवास कोण संपवणार. आणि कान्हा तेजस्विनीचा वनवास संपवण्याच्या खूप जवळ आलेला असतो. हाच विचार करत करत कान्हा हॉलमध्ये येतो आणि त्याला सरकारचा मोठा फोटो दिसतो. या फोटोकडे पाहून कान्हा विचार करतो, सरकारची बहीण कोण असेल. मी सरकारबद्दल इतक्या गोष्टी शोधून काढल्यात, पण सरकारला कुणी बहीण होती हे तर मला कधी कळलंच नाही, हे तर मला माहीतच नव्हतं. मग ही बहीण नेमकी आहे तरी कोण, मला याबद्दल कोण सांगेल. नक्कीच ज्या माणसाने मला कोडं पाठवलं होतं त्या माणसाला हे माहीत असेल, पण तो माणूस कोण आहे हे सुद्धा मला माहीत नाहीये. त्या माणसाचा नंबर, पत्ता, ओळख मला काहीच माहिती नाहीये. मग मी त्या माणसापर्यंत तरी कसं पोहोचणार, मला हे सत्य कसं कळणार, या रहस्याचा उलगडा कसा होणार, हाच प्रश्न कान्हाला पडलेला असतो. आणि कान्हा साईबाबांना म्हणतो, बाबा आता तुम्हीच मला या अडचणीतून मार्ग दाखवा, या रहस्यावरचा पडदा उघडण्यासाठी तुम्हीच मला मदत करा. आणि तेवढ्यात जोराची हवा चालू लागते आणि तेथे कुल्फीची काही वह्यापुस्तकं ठेवलेले असतात, या खालीवर होतात. कान्हा विचार करतो, ही कोणाची वह्यापुस्तकं आहेत. कान्हा ही वह्यापुस्तकं पाहतो तर त्यावर कुल्फी गौतम कामत असं लिहिलेलं असतं. आणि तेवढ्यात कान्हाला आठवतं की आज डायनिंग टेबलवर कुल्फी गौतमला म्हणाली होती की बाबा मला माझ्या शाळेत बर्थ सर्टिफिकेट द्यायचं आहे, तुम्ही मला ते काढून द्या. आणि गौतम म्हणाला होता ठीक आहे, मी तुला ते काढून देतो. आणि कान्हाला यावरून एक कल्पना सुचते, बर्थ सर्टिफिकेट. याचा अर्थ मी जर सरकारचं बर्थ सर्टिफिकेट मिळवलं तर त्यावरून मला नक्कीच काहीतरी माहिती कळू शकते. आता माझं पुढचं मिशन हेच, मला सरकारचं बर्थ सर्टिफिकेट मिळवायचं आहे असं कान्हा ठरवतो आणि आपल्या पुढच्या मिशनसाठी तयार होतो. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि सरकार ही लॅपटॉपवर काहीतरी काम करत असते. तेवढ्यात परशुराम तेथे येतो आणि म्हणतो, सरकार ही 4-5 महत्त्वाची नावं आहेत, हे खूप मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, यांना मी तुमच्या बर्थडेचं आमंत्रण पाठवू का. तर सरकार चिडून म्हणते, ही माणसं आहे ना तुझ्यासारखीच बिनकामाची आहेत, त्यांचा मला काहीच फायदा नाहीये, या माणसांना बिलकुल आमंत्रण पाठवायचं नाही. मी तुला एक नवीन लिस्ट पाठवते, त्या सगळ्या माणसांना माझ्या बर्थडेचं इन्व्हिटेशन पाठवायचं आहे. गौतम म्हणतो ठीक आहे सरकार. आणि मग गौतम आपली चापलुसी करू लागतो, सरकार तुमच्या लॅविश लक्झुरियस बर्थडेची मी सगळी तयारी केली आहे, डेकोरेशन पूर्ण झालंय, त्याचबरोबर फूड काउंटरचं काम झालंय आणि बार काउंटर तर असा असेल की सगळे गेस्ट खुश होऊन जातील. सरकार मी सगळं काही केलंय. सरकार ही त्याच्यावर खुश असल्याचं नाटक करते आणि म्हणते, अरे वा तू तर खरंच कामाचा माणूस आहे, खूप काम केलंय. परशुरामला सरकार म्हणते, एक नंबरचा नालायक आहेस तू, काही कामाचा नाहीये, येथे फुकटचं गिळायला मिळतं ना म्हणून येथे थांबलाय, नाहीतर आत्तापर्यंत पळून गेला असता. मला माझ्या बर्थडेच्या तयारीमध्ये कोणतीही कमी नकोय, काही जर राहिलं ना तर मी तुला सोडणार नाही. केकची ऑर्डर दिली आहे का. तर परशुराम म्हणतो, हो सरकार केकची ऑर्डर दिली आहे, केक अगदी वेळेवर डिलिव्हर होईल, तुम्ही काळजी करू नका. सरकार ही परशुराम जवळ येते आणि त्याला ठणकावून सांगते, चूक व्हायला नकोय, चल निघ इथून. परशुराम घाबरून तेथून पळून जातो. आणि सरकार विचार करते, जेव्हा सखीचा वाढदिवस होता तेव्हा सगळं काही माझ्या हातातून निसटून जाईल की काय अशी मला भीती वाटत होती की मला ही प्रॉपर्टी नाही मिळणार. पण आज माझा बर्थडे जवळ आलाय आणि सगळं काही माझ्या हातात पुन्हा एकदा येणार आहे आणि लवकरच मी या कामत एम्पायरची क्वीन बनणार, खरोखरची सरकार बनणार. असा विचार करून सरकार खूप खुश होते. तेवढ्यात तिला आठवतं की तिने कान्हाला सांगितलंय सखीचे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही घेण्यासाठी. त्या मूर्ख कान्हाने हे काम केलं असेल की नाही, मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. मला त्या कान्हाला पुन्हा एकदा सांगावं लागेल, लवकरात लवकर त्या सखीची प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही घ्याव्या लागेल असा विचार सरकार करते. आणि इकडे कबीर किर्लोस्कर म्हणजेच आपला कान्हा आपल्या घरी बसून मस्त चहा पित असतो.
तेथे राजलक्ष्मी मा येते आणि विचारते, कबीर तू सखीचे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेतल्या का? आणि कबीर म्हणतो, मा अजून नाही घेतल्या, ते काम माझ्या लक्षात आहे, मी लवकरच सह्या घेईल. मा चिडून म्हणते, चहा खाली ठेव. कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हा विचारतो काय? तर मा चिडून म्हणते, चहा खाली ठेव. कान्हा चहा खाली ठेवतो. मा त्याचा हात पकडते आणि त्याला पुन्हा एकदा आपल्या फॅमिली फोटोसमोर घेऊन येते आणि म्हणते, कबीर एक काम कर, हा तुझ्या बापाचा फोटो आहे ना, तो त्याच ठिकाणी घेऊन जा जेथे तू तुझ्या बापाची चिता जाळली होती आणि हा फोटो सुद्धा जाळून टाक. म्हणजे मग तू कान्हा बनून तुझ्या सखीबरोबर रासलीला करायला मोकळा. कान्हाला खूप राग येतो आणि तो चिडून विचारतो, मा हे काय बोलताय तुम्ही? तर मा चिडून म्हणते, माझ्यावर आवाज चढवायचा नाही, कारण मला फक्त माझं ध्येय दिसतं, सरकारला बर्बाद करणं, माझ्या मुलाच्या खुनाचा बदला घेणं. आणि जे लोकांना आपलं ध्येय विसरून इतर गोष्टी दिसतात ना, त्यांनी माझ्यावर आवाज चढवायचा नाही, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. हे ऐकून कान्हासुद्धा खूप चिडतो आणि म्हणतो, मा मी सुद्धा माझं ध्येय विसरलो नाहीये, मी सुद्धा माझ्या ध्येयाच्या दृष्टीनेच काम करतोय आणि तुम्ही शांत व्हा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. असं म्हणून तो माला खाली बसवतो आणि म्हणतो, मी तुमचं काम नक्की करेल, त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सखीच्या सह्या घेईल, पण त्याआधी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. मा विचारते काय? तर कान्हा सांगतो, तुम्हाला एक बीड अरेंज करावी लागेल. आणि मग पुढे काय करायचं हे सगळं तो मला समजावून सांगतो की बीड अरेंज केल्यानंतर त्याचा नेमका प्लॅन आहे तरी काय. हे ऐकून मा विचारते, ठीक आहे मी हे काम करेल, परंतु हे सगळं केल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल, तुझा नेमका उद्देश काय आहे हे सगळं करण्यामागे. तर कान्हा हा माला समजावून सांगतो, मा तुम्ही एवढं तर करा, मग नंतर काय होईल ना हे सगळं मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला ते आपसुकच कळून जाईल. मला कळतच नाही की कान्हाचा नेमका प्लॅन आहे तरी काय आणि कान्हा काय विचार करतोय. तर इकडे सरकार मात्र खूप खुश असते. माझा वाढदिवस माझ्यासाठी खूप लकी आहे आणि या वर्षीचा वाढदिवस तर माझं 15 वर्षांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. मागील 15 वर्षांपासून मी जे स्वप्न पाहिलं होतं की मी कामत एम्पायरची मालकीन बनणार, मी या कामत एम्पायरची खरी क्वीन बनणार, ते माझं स्वप्न पूर्ण होणार आहे असा विचार करून सरकारच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. फ्रेंड्स, या मालिकेत पहिल्यांदाच सरकारच्या चेहऱ्यावर तुम्हाला हसू दिसेल, आनंद दिसेल, सरकार खूप खुश दिसेल, कारण या वाढदिवशी सखीची संपूर्ण प्रॉपर्टी, सखीच्या नावावर जी संपूर्ण कामत एम्पायरची प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर होईल असा सरकारला पूर्ण विश्वास असतो. सरकार म्हणते, माझा वाढदिवस माझ्यासाठी खूप लकी असतो आणि यावर्षी तो लकीएस्ट ठरणारे, सगळ्यात जास्त लकी ठरणारे, कारण कान्हा सखीच्या त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेणारे आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल आणि मग मी या कामत एम्पायरची खरी राणी बनणार. सखी त्या कान्हाच्या प्रेमात वेडी झाली आहे, त्यामुळे कान्हा तिला ज्या पेपर्सवर सह्या करायला सांगेल त्या पेपर्सवर सखी सह्या करेल आणि मग या संपत्तीची खरी मालकीन मी बनणार. कान्हा तर माझ्या हातचं बाहुलं आहे, तो माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, मी त्याला जे सांगेल तो करणारच. आणि सखीला अजून ही गोष्ट माहिती नाहीये, त्यामुळे सखी सुद्धा त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर नक्कीच सह्या करेल. जे काम मला जमलं नाही ते काम माझं पपेट करणार, माझा बाहुला करणार असा विचार सरकार करत असते. ती खुश असते, पण तेवढ्यात तिला वाटतं त्या कान्हावर मी थोडा जास्तच विश्वास ठेवतीये. तो एक नंबरचा मूर्ख आहे, आळशी आहे. जर त्याने माझं काम सिरियसली घेतलं असतं तर आत्तापर्यंत सखीच्या त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या झाल्या असत्या, परंतु तो माझं काम सिरियसली करत नाहीये. मला त्याला ठणकावून सांगावं लागणार आहे की माझा वाढदिवस जवळ आलाय, लवकरात लवकर त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला ना तर तो नक्कीच माझा विश्वासघात करेल आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या काही करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्याला हे काम सांगावं लागेल, त्याच्याकडून हे काम करून घ्यावं लागेल असा विचार सरकार करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे कान्हाला हे सत्य समजलंय की सरकारला एक बहीण होती आणि दुसरीकडे सरकार आणि मा या दोघीसुद्धा कान्हाच्या मागे लागल्यात की सखीकडून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घे. मग कान्हा आता कोणाचं ऐकणार? सखीकडून या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे.
आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन इंटरेस्टिंग असणारे. लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, सरकार सखीशी खूप गोड गोड बोलणार आणि सखीला संशय येईल की सरकार माझ्याशी एवढं गोड गोड का बोलतीये. आणि मग सरकार ही आपल्या रूममध्ये जात असेल आणि सरकार मनात विचार करणार, मला या सखीकडून त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून घ्यायच्या आहेत माझ्या वाढदिवसापर्यंत, म्हणून मला या सखीशी गोड गोड बोलावं लागतंय, नाहीतर या सखीशी मी कधीच गोड बोलणार नाही. आणि मग सरकार कान्हाला पकडणार. कान्हा ऑफिसला जात असेल, सरकार ही कान्हाला ठणकावून सांगणार, कान्हा मी तुला जे काम सांगितलंय ते काम व्हायलाच पाहिजे. माझ्या वाढदिवसापर्यंत सखीचे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या झाल्याच पाहिजे, संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर व्हायलाच पाहिजे. त्यामुळे कान्हाला सुद्धा टेन्शन येईल की आता काय करायचं. आणि तिकडे राजलक्ष्मी म्हणजे सुद्धा कबीर आणि कान्हाला हेच सांगणार की लवकरात लवकर त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सखीच्या सह्या घ्यायच्या. म्हणजे कान्हाला इकडे आड आहे आणि तिकडे विहीर आहे, दोन्ही बायका त्याला सेमच सांगताय की सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घे, पण सरकार सांगतेय की माझ्या नावावर प्रॉपर्टी कर आणि सांगतेय की तुझ्या नावावर प्रॉपर्टी कर. मग आता कान्हा काय करेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यानंतर कान्हा रात्री ऑफिस संपल्यावर घरी परत येईल. सखी त्याला म्हणेल, कान्हा तू खूप थकून आलाय, दे बॅग माझ्याकडे. कान्हा म्हणेल, नाही नाही मी घेऊन जातो. आणि या झटापटीमध्ये कान्हाच्या बॅगमधून प्रॉपर्टीचे पेपर्स खाली पडतील. सखी हे पेपर्स उचलणार, पेपर्स वाचणार आणि कान्हाच्या बॅगमध्ये चक्क प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत हे पाहून सखीच्या पायाखालची जमीनच सरकेल. मग आता हे प्रॉपर्टीचे पेपर्स कोणते आहेत? हे प्रॉपर्टीचे पेपर्स सरकारने दिलेले आहेत की माने दिलेले आहेत? कारण सरकारने दिलेले असतील तर या पेपर्सवर असं लिहिलेलं असेल की सखी तिची संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करतीये. आणि जर हे प्रॉपर्टीचे पेपर्स माने राजलक्ष्मीने दिलेले असतील तर त्यावर असं लिहिलेलं असेल की सरकार आणि सखी आपली संपूर्ण प्रॉपर्टी कबीर किर्लोस्करच्या नावावर करताय. मग हा कबीर किर्लोस्कर कोण आहे हा प्रश्नसुद्धा सखी विचारू शकते. म्हणजे एकूणच आता या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलाय आणि सखीला सुद्धा कान्हाचा खरा चेहरा समजू शकतो. एकीकडे कान्हाला हे टेन्शन आहे की या पेपर्सवर सह्या घ्यायच्या तरी कोणाच्या आणि कोणाच्या नावावर प्रॉपर्टी करायची. त्याचबरोबर सरकार, तेजस्विनी, मनस्विनी या सत्याच्या सुद्धा तो खूप जवळ येऊन पोहोचलाय. त्याला लवकरच सरकार खरी तेजस्विनी नाहीये तर ती मनस्विनी आहे हे सत्य कळू शकतं. तर फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होतीये. तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.